मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी ही जनतेच्या करता आणि महिलांकरता ही चांगली योजना आणलेली, पण त्याच्यामध्ये 30 लाख महिलांचे आधार लिंक होत नाही की त्यांचं झिरो अकाउंट आहे, त्याच्यामुळे पैसे टाकले जात नाही। त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 1,07,000 महिलांना फक्त एवढ्या किरकोळ कारणांकरता पैसे मिळालेले नाही। म्हणून आपण ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सगळ्या लीड बँक, आमचे सगळे लाडक्या बहिणीचे अध्यक्ष, त्यांचे सगळे डायरेक्टर यांच्याबरोबर मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ही जबाबदारी आता तुमची आहे आधार लिंक करून घ्यायची। आणि उद्याच्या दिवशी तालुका स्तरावर आमचे समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आणि लीड बँकेचे अधिकारी, तहसीलदार, BDO, CDPO यांनी बैठका घ्याव्या आणि तालुका स्तरावरच हे प्रश्न सोडवावे असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। दुसरी बैठक अशी होती की काल पडलेला अतिवृष्टीचा जो पाऊस आहे तर त्या ठिकाणी पंचनामे करण्यात यावे। पावसामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत ते लवकर दुरुस्त करण्यात यावे। DPTC मार्फत जे पैसे खर्च होत आहेत त्याच्यामध्ये काही स्लो ठिकाणी जिथे असेल त्यांना फास्ट काम प्रमा देण्यात याव्या, वर्क ऑर्डर देण्यात याव्या अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। आणि मला तरी असं वाटतं की MSEBच्या बाबतीमध्ये 2-3-4 दिवसापासून जी अडचणी येत आहे शेतकऱ्यांना की रात्री केव्हाही लाईट जाते आहे, तर आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की लाईट गेली तर तुमचा विचार बघा। शेवटी शेतकरी अंधारात राहणार आणि तुम्ही लाईटात राहणार हे जमणार नाही। अशा वेगळ्या वेगळ्या प्रश्नांवर ही बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना होत्या त्या देण्यात आल्या। त्यात मोठे चांगले निर्णय घेण्यात आले, ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेला CC कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याला 20 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे, जेणेकरून ह्या ज्या घाण घटना घडत आहेत मुलींना सुरक्षित राहण्याकरता प्रत्येक शाळेमध्ये CC कॅमेरा बसवता येईल। त्याच्यामुळे शिक्षक वेळेवर येतो का नाही, मुलगी वेळेवर येते का नाही, मुलगी वेळेवर जाते की नाही याच्यावर लक्ष CC कॅमेऱ्यामार्फत होईल आणि आईवडील जे चिंतेत असतात त्यांची चिंता दूर होईल याच्याकरता हा प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर शासनाच्या मार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या राबवल्या जात असताना आपण मागच्या काळामध्ये 7 नंबरला 1 महिन्यापूर्वी होतो, आता आपण 4 नंबरला आलो आहे। 1 नंबरला कसा येईल याच्याकरता आमचा सगळा हा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं की बऱ्याच अधिकाऱ्यांनी कामाला स्पीड वाढवलेला आहे आणि एवढ्या 8 दिवसामध्ये राहिलेली सगळी कामं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।